का सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक आठवा ज्ञान दशक ज्याला म्हटलेलं आहे तो आणि त्यातला पाचवा समास बघणार आहोत. स्थूळ पंचमहाभूत स्वरूप आकाश भेद नाम असं त्यांनी म्हटलेलं आहे. खूप मोठं लांबलचक नाव दिलेलं आहे, पण मुळामध्ये स्थूल आणि सूक्ष्म पंचमहाभूत आपण बघतोय. कोणाला स्थूल म्हणायचं आणि कोणाला सूक्ष्म म्हणायचं हा मुळात प्रश्न नाहीच आहे. तेही आपण बघणार आहोत, कारण ही सगळी एकमेकांमध्ये कालवलेली आहे. आणि त्या पंचमहाभूतांपासून हे जे ब्रह्मांड निर्माण झालंय त्याच्यामध्ये आकाश हे परब्रह्मासारखंच वाटते. मग आकाशात आणि परब्रह्मामध्ये काय भेद आहे? स्वरूपामध्ये म्हणजे परब्रह्मामध्ये आणि आकाशामध्ये काय भेद आहे हा मुळातला प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर या समासामध्ये आपल्याला दिलेलं आहे. इथे पंचमहाभूतांचा कर्दम केला असं मागच्या वेळेला आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. ही पंचमहाभूत एकमेकांमध्ये एवढी कालवलेली आहेत, मिसळलेली आहेत, की त्यांना वेगळं करताच येत नाही. पण असंही त्यांनी त्यामध्ये सांगितलं. पण तरी सुद्धा आम्ही म्हणताना म्हणतो हे पाणी तत्वाचं आहे, जल तत्वाचं आहे किंवा आपतत्वाचं आहे, हे पृथ्वी तत्वाचं आहे, हे वायू तत्वाचं आहे. असे हे आम्ही माहिती करता ती लक्षणं वेगवेगळी करून सांगतो. हे आम्हाला कळण्यापुरतं आहे. पण खरंच हे वेगळं आहे का? तर खरं तर वेगळं नाहीच आहे. आणि स्थूल आणि सूक्ष्म असा भेद आहे का ह्यांच्यात? तर खरा तर नाही. पण आम्हाला कळण्याकरता, शाब्दिक दृष्टीने कळण्याकरता हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परब्रह्मापासून भिन्न असणारी अशी ही मूळ माया. आता परब्रह्मापासून भिन्न आहे का ती? तर मुळात ती भिन्न नाही. ती त्याचं स्पंदन आहे. त्यामुळे ती भिन्न नाहीच आहे. पण आम्हाला सांगताना ही मूळ माया आणि हे परब्रह्म सांगतात की नाही? का तर मूळ मायाचं कार्य आम्हाला वेगळ्या पद्धतीने कळावं म्हणून. याला मूळ माया म्हणतात, याला परब्रह्म म्हणतात. मुळामध्ये ते तिचं स्पंदन असल्यामुळे, ती गतिमान असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ती परब्रह्मापेक्षा वेगळ्या आहेत म्हणून तिला मूळ माया असं नाव दिलं. आणि आम्हाला तिचं कार्य समजावून सांगितलं. आता ही भिन्न खरं म्हणजे नसणारी अशी ही मूळ माया सूक्ष्मच आहे. त्या परब्रह्मासारखीच सूक्ष्म आहे. इतकी सूक्ष्म आहे की जसं परब्रह्म आहे तसंच ती आहे. पण तरी सुद्धा ती जेव्हा गतिमान होते, आता इतके दिवस आपण काय म्हंटल की मूळ माया आहे, तिच्यामध्ये त्रिगुण मिसळले की गुणक्षोभिणी होते. आता समर्थ ह्याच्यामध्ये आणखीन एक मधली छोटी स्टेज सांगतात. ती कुठली आहे? तर ती गतिमान असणारी गुणमाया. गुणमाया वेगळी, गुणक्षोभिणी वेगळी. हा फरक इथे त्यांनी आपल्याला थोडक्यात जाता जाता सांगितलेला आहे. म्हणजे मुळामध्ये परब्रह्म, त्याच्यात असणारी मूळ माया, जे त्याचं स्पंदन आहे, ज्याच्या तिला वेगळं काढता येत नाही. पण हे स्पंदन शांत स्थिर, त्याच्याप्रमाणे निवांत अशीच ती मूळ माया आहे. पण ज्या वेळेला तिला गती मिळते, एकोहम, तो अहम त्याच्यामध्ये उत्पन्न होतो, ती गती त्याला मिळते, त्यावेळेला तिला गुणमाया असं म्हटलं जातं. तर गती मिळते, स्टार्ट घेतला जातो. आणि आता नंतर मग ही तन्मात्रा, त्यांचं मिश्रण झालेली पंचभूत, हे सगळं तिच्यात एक 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 मिसळायला लागतं. तसं ती प्रकृती जी आहे ती तिला गती मिळत जाते. आणि त्या गतीमुळे तिच्यामध्ये वर्धिष्णू वृत्ती वाढत जाते. वेगवेगळ्या पसारा ती मांडायला सुरुवात करते. तिला गुणक्षोभिणी म्हणतात. असा हा थोडक्यातला फरक आधी त्यांनी सांगितलाय. कारण ही पंचमहाभूतांचं पंचीकरण व्हावं लागतं, तसंच पंचतन्मात्रांचं पंचीकरण व्हावं लागतं. आता ह्याच्यात स्थूल कोणतं आणि सूक्ष्म कोणतं असं जर विचार करायचा ठरवला तर परब्रह्म सगळ्यात सूक्ष्म आहे, यात वादच नाही.
पण मग परब्रह्मापेक्षा मूळ माया, मग मूळ माया आणि परब्रह्म विचार करताना परब्रह्म सूक्ष्म, मूळ माया स्थूल, त्याच्या दृष्टिकोनातून. आता मूळ माया आणि गुणक्षोभिणीमध्ये मूळ माया सूक्ष्म, त्याच्यापेक्षा त्या तुलनेमध्ये गुणक्षोभिणी जास्त जड स्वरूपात झालेली असते. मग शब्द स्पर्श रूप रसगंध या सूक्ष्म तन्मात्रा ज्या आहेत त्या सूक्ष्म आपण असं म्हटलं, पण शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे पंचीकरण झाल्यानंतरचे गुण आहेत, हे गुण मात्र स्थूल येतात. पण शब्द हा गुण, जर आपण मुख बघितलं की ज्याच्यातून मुख, म्हणजे बघा आकाश, आकाश हे सूक्ष्म आहे असं आपण म्हणूया. मग त्याच्यात शब्द ही तन्मात्रा ही सूक्ष्मच आहे. पण शब्द ही तन्मात्रा आकाशापेक्षा सूक्ष्म आहे का? तर नाही. आकाशातल्यापेक्षा सूक्ष्म नाही, ती आधी निर्माण झाली, त्याच्याबरोबर निर्माण झाली, त्याच्या सारखीच आहे. पण आकाश हे पंचमहाभूत तिच्यापासून निर्माण झालंय, त्यामुळे ती जास्त सूक्ष्म आहे. तन्मात्रांबद्दल बोलते, शब्द या गुणाबद्दल बोलत नाही. शब्द हा गुण वेगळा, शब्द ही तन्मात्रा वेगळी. तर शब्द ही तन्मात्रा जी आहे ती सूक्ष्म आहे, पण आकाश जे आम्हाला दिसतंय, जे पंचीकरण होऊन तयार झालेलं आहे, ते मात्र स्थूल आहे. पण आम्ही म्हणताना म्हणतो आकाश परब्रह्मासारखं सूक्ष्म आहे. हे कुठल्या बाबतीत? ज्या वेळेला तोंडातून शब्द निर्माण होतात, कानाने ते ऐकले जातात, त्यावेळेला हे जे पंचीकरण होऊन त्याला जडत्व येतं, त्यावेळेला मात्र आकाश सूक्ष्म म्हणतो. आणि शब्द किंवा मुख जे आहे आमचं, मुखातनं म्हणत नाहीत हा, सहसा शब्द हे तोंडातून बाहेर पडतात, नाम हे मुखातनं बाहेर पडतं. असा थोडा फरक आहे. मुख वेगळं, नाम तोंड वेगळं. तोंड काहीही बडबड करतं, मुख तसं करत नाही. त्यामुळे हे दोन शब्द जरी आपल्याला मुख आणि तोंड अर्थाने बघितलं तर एकच आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये मांडणीमध्ये फरक आहे. तसा बाकी शाब्दिक दृष्ट्या फरक नाही. पण असं म्हटलं जातं की मुखातून नामस्मरण, तोंडाने नामस्मरण घ्यावं, हे सांगणं सोपं आहे, म्हणणं सोपं आहे, त्याप्रमाणे कृती केली जाते, त्यात दोष काही नाही. पण म्हणताना मुखाने नामस्मरण घ्या आणि तोंडाने जरा कमी बोला, असे दोन भाग पाडले जातात. हे आमच्या कळण्यासाठी, बाकी काही नाही. पण मुख आणि तोंड हे बरोबर एकच आहे. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म सांगण्याचा मुद्दा हा होता की स्थूल आणि सूक्ष्म पंचमहाभूत वगैरे असं यांनी वरती नाव दिलं असलं तरी हे सगळं सापेक्ष आहे. एकाला एक सापेक्ष आहे, एकापेक्षा एक सूक्ष्म आहे का स्थूल आहे, हे खरं काहीच नाही, आम्हाला कळण्याच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. हा सगळा पंच तन्मात्रांचा पसारा आहे, तो पंचमहाभूतांमध्ये बीज स्वरूपामध्ये असतोच. त्याचं पंचीकरण होऊन स्थूल पंचमहाभूत बनली जातात. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता आपली पाच ज्ञानेंद्रिय जी आहेत ती पाच तन्मात्रांपासून तयार झालेली आहेत. जसं मी पहिल्यांदा सांगताना म्हटलं की सत्व गुणापासून, सत्व रज तम या तीन गुणामध्ये तम गुणापासून आकाश निर्माण झालं. आकाश म्हणजे पंचमहाभूत निर्माण झाली, आणि त्या आकाश हे प्रातिनिधिक स्वरूपात, आणि मग त्याच्यामधूनच चार भूत निर्माण झाली. असा हा सगळा पंचमहाभूतांचा गोष्ट आहे. तसंच आपण बघितलं की सत्वगुणापासून आपलं मन तयार झालं. हे जसं आपण म्हणतो तसं पाच ज्ञानेंद्रिय जी आहेत ती पाच तन्मात्रांपासून निर्माण झालेली आहेत. पाच तन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस गंध, हेच खरं म्हणजे गुण म्हणून पण आपण म्हणतो. पण तन्मात्रांपासून आपली पाच ज्ञानेंद्रिय निर्माण झालेत. त्यामुळे आपण म्हणतानाही असं म्हणतो ना की अं, शब्द हा गुण आपल्या कानाचा आहे. कानाचं, कान हे ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे, तर कानाचा गुण शब्द आहे. त्वचेचा गुण स्पर्श आहे. डोळ्यांचा गुण रूप आहे. जिभेचा रसना, जिला रसना म्हणजे जीभ, तिला रसना म्हणतात, तिचा गुण आहे. आणि नाकाचा गुण गंध आहे. नाक चा गुण गंध असं दिलेलं आहे, तर चांगले सुगंध दुर्गंध सगळंच त्याच्यामध्ये येतं. आपल्याला सगळ्याचीच आवश्यकता असते, कारण दुर्गंध कळला नाही तर सुगंधाचं महत्व आपल्याला तेवढं कळणार नाही. कमी मार्क मिळणारी मुलं असतील तर पहिला नंबर येणाऱ्याला महत्व आहे. हा परब्रह्म स्वरूप असलेला परमात्मा परमेश्वर म्हणतो एकोहम, मी एकटाच आहे, मी एकोहम. एकोहम म्हणजे बाकीचे कोणी नाहीत असं त्याला म्हणायचंय. याच्यामध्येच ते बाकीचे लपलेले आहेत ना, जे त्याच्यापासून निर्माण झालेले आहेत. त्याला असं वाटतं की मीच चराचरामध्ये भरलेलं आहे,
पण या चराचरामध्ये ही माया नामरूपात्मक गुण धारण करते आणि विविध रूप घेते. त्याला मात्र असं वाटतं एकोहम बहुश्याम. बहुश्याम ही त्याला नंतर होणारी गतिमानता आहे, पण तरी सुद्धा एकोहम असं त्याला वाटतं. पण तो तरी एकटा आहे का? त्याच्यामध्येच हे विश्व सामावलेलं आहे. म्हणून तो म्हणतो मी एकटाच आहे. एकटा म्हटल्यानंतर दुसऱ्याची कल्पना आलीच त्याच्या बरोबर. एक सहज उदाहरण देते, नेहमीच देते. तेच उदाहरण देते की ज्या एक व्यक्ती असते, एक माणूस असतो, त्याच्याकडे दुसरी त्याचा मित्र भेटायला जातो. आणि तो मित्र भेटायला गेल्यानंतर त्याची पत्नी त्याच्या बरोबर नसते. तर ती ती दोघं जण भेटतात वगैरे सगळे झाले आणि एकाची पत्नी त्याच्या बरोबर असते आणि एकाची नसते. पण ते महत्वाचं नाही. एक मित्र दुसऱ्या मित्राला असं म्हणतो की हा माझा अमका अमका मित्र आहे वगैरे, असं सगळं सांगतो. तो म्हणतो हो हो, वहिनी आमची बरेच दिवसापासूनची ओळख आहे आणि ही माझी एकटीच बायको आहे. ही माझी एकटी बायको आहे असं म्हणते. म्हणजे मला दुसऱ्या बायका नाहीत का? दुसऱ्या बायका, ही माझी एक बायको आहे असं तो म्हणतो. ही माझी एक बायको अशी कधी ओळख करून दिली जात नाही. ही माझी बायको आहे अशी ओळख करून दिली जाते. मग अशा वेळेला काय वाटतं की ही माझी बायको आहे म्हटलं तर आपल्याला वाटतं "हा, ठीक आहे, एकच आहे." पण ज्या वेळेला असं कोणी म्हणेल की ही माझी एक बायको आहे, त्याचा अर्थ काय होतो? ही एक आहे आणि आणखीन चार जणी आहेत. पण तसं मुळात नसतं आणि असं कोणी सांगत नाही. पण हा मात्र सांगतो एकोहम, मी एकटाच आहे. मी एकटाच आहे, मी एकच आहे, एकम एव द्वितीय आहे, अद्वितीय, दुसरं कोणी नाही. असं त्याला सांगावं का लागलं? मी एकटा आहे म्हटल्यामुळे मला दुसरं कोणी नाही, माझ्यामध्ये दुसरं कोणी नाही, इथे भूतलावर दुसरं कोणी नाही, चराचरा विश्वामध्ये दुसरं कोणी नाही, हे त्याला सांगावं लागलं. कारण त्याला म्हणावं लागलं एकोहम, एकाकी न रमते. हे सगळ्या गोष्टी या गतिमानतेकरता निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. जसं आपण तसं सांगत नाही, तसं यांनी म्हणायचं काही कारण नव्हतं, कारण ते एकम एव अद्वितीयच आहे. पण अद्वितीय त्याला म्हणावं लागलं कारण दुसरं कोणी नाही हे ते सिद्ध करण्याकरता ही माया त्याच्या बरोबर आलेली आहे. अशा पद्धतीने हे सगळं सांगितल्यानंतर इथे त्यांनी म्हटलंय की तरी सुद्धा हा निराकार ब्रह्मामध्ये जे स्फूर्तिरूप तरंग उठतात ते वायुरूप आहेत. कोणतेही तरंग हे वायुरूप असतात. पाण्यावरचे तरंग पाण्यामध्ये वायू शिरल्याशिवाय निर्माण होत नाहीत. त्यामुळे तरंग निर्माण होणं हे वायुरूप एक दर्शन आपल्याला दिसतं. आणि ब्रह्माच्या निश्चळ रूपामध्ये चंचल अशी स्थिती जी निर्माण झाली ती वायू स्वरूपच आहे. त्यामुळे वायू आहे आणि त्याच्यामध्ये जाणीव पण आहे एकोहमची. ही जाणीव पण आहे. त्यामुळे जाणीव आणि वायू असं मिळून मूळ माया झाली असं म्हटलेलं आहे. त्याचं सविस्तर वर्णन 14व्या दशकामध्ये केलेलं आहे. आता फक्त त्यांनी इथे बीजारोपण केलेलं आहे. आणि वायूमध्ये तीन गुण पंचमहाभूत हे सगळं एकत्र यायला लागलं की मग मूळ माया जी आहे ती पंचभौतिक गुणक्षोभिणी मूळ माया तयार होते. आधी जी आहे ती प्युअर, ज्याला आपण मूळ माया म्हणतो, म्हणजे वायू अधिकच जाणीव बरोबर मूळ माया, हे त्यांनी फक्त मांडणी केली आणि 14व्या दशकामध्ये त्याचं स्वरूप आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे. आता इथे त्यांनी म्हटलं आतापर्यंत विश्वोत्पत्तीच्या वेळेला मायेमध्ये पंचमहाभूत व्यक्त दशेला येतात. मायेमध्ये पंचमहाभूत व्यक्त दशेला म्हणजे पंच तन्मात्रांचं पंचीकरण, तमोगुणापासून निर्माण झालेल्या या पंचमहाभूतात तिथे त्रिगुणाचं कर्दम तिथे होतो, चिखल तिथे होतो. तो त्रिगुणांचा चिखल आणि त्याच्या तमोगुणापासून निर्माण झालेली ही पंचमहाभूत पंच तन्मात्रांच्या पंचीकरणापासून तयार झालेली असतात आणि ती जडत्वाला येतात. असं आपल्याला हे सगळं सांगायचं आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. कारण जेवढं काही ब्रह्मांडामध्ये आहे तेवढं पिंडामध्ये आहे. प्रत्यक्ष झाड आहेत, वेली आहेत, पर्वत आहेत असं नाही. तर ते तत्व आपल्या पिंडामध्ये आहे. म्हणून ब्रह्मांडी ते पिंडी हा विचारही आपण मागच्या वेळेला थोडासा केलेला आहे, याच्या पूर्वीही केलेला आहे. पण आता ते म्हणतायत आता मी पाच जे पंचमहाभूत विश्वाचं जे बीज जे मूळ मायेमध्ये आहे ते तन्मात्रांच्या स्वरूपात आहे. ते पंचीकरण झाल्यावरती तमोगुणाच्या सहाय्याने ही पंचमहाभूत जी निर्माण झाली त्याच्यामध्ये जड कोणती, चेतन कोणती, हे सगळं
तुम्हाला थोडक्या थोडक्यामध्ये समजावून सांगतो, कारण हे त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्या जवळजवळ 11 ओव्यांमध्ये पृथ्वी म्हणजे जडत्व हे कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. इथे त्यांनी म्हणताना असं म्हटलेलं आहे, पिंडी ते ब्रह्मांडीमध्ये ओवी 3 पासून त्यांनी हे 3 ते 12 जवळजवळ पृथ्वीचा विस्तार त्यांनी सांगितलाय. आणि मग त्याच्यामध्ये पाषाण आहे, म्हणजे वेगवेगळे पर्वत आहेत, पाषाण आहेत, नद्या आहेत, हे सगळ्याचं वर्णन त्यांनी 12 ओव्यांपर्यंत केलेलं आहे. आणि ते करताना त्यांनी म्हटलंय पाषाण शिखर, माती, देवालय, मंदिर, धातू, वर, हे सगळे जे गोष्टी त्या पृथ्वीमध्ये लपलेल्या आहेत, चराचरामध्ये आहेत. म्हणजे हे पृथ्वी तत्व चराचरामध्ये आहे. कारण ह्याच्यामध्ये काही जे आहेत ते चर आहेत, काही जे आहेत ते अचर आहेत. पाषाण, शिळा, शिखरे, देवालय ही अचर आहेत. पण राजे महाराजे, 184 योनी, ह्या चर आहेत. चर म्हणजे हालचाल करणाऱ्या, अचर म्हणजे स्थिर राहणाऱ्या. अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात. काही चर आहेत, काही अचर आहेत. आणि मग ते म्हणतात, आता असो हे बहु असं, जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास, मानिला पाहिजे श्रीराम. जे जे जड आहे ते पृथ्वी तत्व आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व नक्की भरलेलं आहे असं सांगितलेलं आहे. आणि ही सगळी उदाहरणं त्यांनी 12 ओव्यांपर्यंत दिलेली आहेत. पुढे ते म्हणतात, आता आपाचं स्वरूप सांगतो. प्रत्येकाचं स्वरूप त्यांनी सांगितलं वेगळेपणाने, आपल्याला ते तत्व ओळखता यावं. थोडा विचार मागच्या वेळेला केला होता पंचीकरणाच्या वेळेला, आता पुन्हा हा विचार मांडलेला आहे. आणि तो विचार धरूनच आकाश त्याच्यापासून परब्रह्मापेक्षा वेगळं कसं आहे याचा उहापोह पुढे केलेला आहे. इथे त्यांनी म्हटलंय, वापी कूप सरोवरे, नाना सरितांचे रे नीर, मेघ आणि सप्तसागर, मिळवून आप श्रीराम. म्हणजे जिथे जिथे ओलावा आहे, लिबलिबितपणा आहे, बुळबुळीतपणा आहे, असं जिथे जिथे पाण्याचा अंश आहे ते सगळं आपतत्व येतं. या आपतत्वामध्ये अनेक अनेक गोष्टी येतात ज्या आपल्या शरीरामध्ये पण आहेत, म्हणून त्यांनी, आणि विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये पण आहेत. आपण मागच्या वेळेला सप्तसागरांचा विचार केला होता, त्याच्याबद्दलही इथे प्रत्यक्ष ओवी देऊन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एक दुधाचा सागर, त्या नाव क्षीरसागर, देवे दिधला निरंतर, उपमन्युसी श्रीराम. उपमन्यूची कथा आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळते. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, अं, मला वाटतं तर व्याघ्रपाद नावाचे ऋषी होते. बरोबर, व्याघ्रपाद नावाचे ऋषी होते. मुळात ऋषी असले तरी त्या ऋषी आणि त्यांची पत्नी आणि त्यांना जो मुलगा होता त्याचं नाव उपमन्यू असं, गृहस्थाश्रमी होते. त्यामुळे उपमन्यू नावाचा त्यांना मुलगा होता. त्याला रोज आई त्याची बाहेर जाताना पीठ आणि दूध, पीठ आणि पाणी असं कालवून द्यायची. आणि व्यवस्थित कालवून देऊन त्याला म्हणायची, दूध पिऊन जा बरं. आणि तो ते दूध म्हणून प्यायचा. पहिल्यापासून त्याला त्याच दुधाचीच सवय होती. म्हणजे ह्यालाच दूध म्हणतात असं त्याला माहिती होतं. वास्तविक घरी तेवढी श्रीमंती नव्हती की दूध घ्यावं, गायी सांभाळाव्या. त्यामुळे त्याला तसंच दिलं जायचं. एकदा केव्हा तरी तो मित्रांकडे जातो, त्यावेळेला तिथे खरं दूध जे असतं ते पितो. त्या मित्रांबरोबर श्रीमंत मित्राकडे जातो आणि म्हणतो. आणि मग हे सगळं केल्यानंतर तो घरी येऊन आईला म्हणतो, आज मी वेगळंच दूध प्यायलं होतं, तू मला देते त्याच्यापेक्षा ते जास्त चांगलं होतं, मला तू तेच दूध दे. असं जेव्हा तो हट्ट करतो तेव्हा ती म्हणते, आपल्याला शक्य नाही सगळं, तू असं कर, देवाची उपासना कर, प्रार्थना कर, तप कर, आणि त्याच्याकडनं मागून घे, तो तुला देईल. देव त्याच्यावरती प्रसन्न होतो आणि अख्खा क्षीरसमुद्र त्याला देऊन टाकतो. तो जो क्षीरसमुद्र म्हणजे दुधाचा समुद्र, एक दुधाचा सागर, देवे दिधला निरंतर उपमन्युसी, ही कथा आहे. एक समुद्र मधाचा, एक जाणावा भूताचा, एक निखळ दह्याचा समुद्र दिसे श्रीराम, एक उसाच्या रसाचा, एक तो शुद्ध, जे एक तो शुद्ध कशाचा, शुद्ध जळाचा, ऐसा साता समुद्राचा, वेढा पृथ्वीसी श्रीराम.
असे सात समुद्र खरं म्हणजे आपण मागच्या वेळेला पाहिले होते. पण तरी सुद्धा एकदा पुन्हा सांगावं असं वाटतं की क्षार समुद्र हा आपल्या समोरच आपल्याला दिसतो. जो खारट पाण्याचा समुद्र आहे त्याला म्हटलं जातं. आणि हा समुद्र आपल्या शरीरात आहे. आपल्या शरीरात घाम येतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा शरीरातून मूत्र बाहेर पडतं. हे सगळं जर चव बघितली तर खारट असतं. त्याला आपण मूत्र समुद्र जो आपल्या शरीरामध्ये आहे, घामाचा समुद्र जो उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, उष्णतेमुळे निर्माण होतो तो. आता दुधाचा क्षीरसागर, त्याला लाळ, जी तोंडामध्ये लाळ निर्माण होते, आपल्याला पचनासाठी जी आवश्यक असते, तो क्षीरसमुद्र असं म्हटलेलं आहे. नंतर मधाचा समुद्र जो आहे, सुरोद, ती सुरा, म्हणजे थोडस दारूचं नशा ज्याला म्हटली जाते तशा पद्धतीचं, आणि उदक त्याच्यामध्ये मिसळलेलं, असं दोन्ही मिसळून जो सुरोदक असा जो समुद्र तयार झालाय, तोही आपल्या शरीरात आहे. कुठेतरी त्याचा जोर वाढल्यानंतर आपल्यामध्ये वाईट गुण यायला लागतात, तेव्हा तो त्या समुद्राचा प्रभाव वाढला जातो. जसं तमोगुणाचा प्रभाव वाढला जातो त्याप्रमाणे एक घृताचा, घृत म्हणजे तूप, तूप म्हणजे मेद. तूप, भरपूर तूप खाल्लं की मेद चढतो आणि शरीरावरती तो दिसतो, हेही आपल्या लक्षात येतं. एक दह्याचा, दह्याचा म्हणजे कफ, कफ प्रवृत्ती ज्यांची असते, दही खाल्ल्याने कफ होतो असंही काही ठिकाणी आपल्याला आयुर्वेदात बघायला मिळतं. पण ते प्रत्येक वेळे होतं असं नाही, त्याचे काही चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम आहेत. आपण कधी खातो, केव्हा खातो, कुठे खातो, कशा पद्धतीने खातो, यावर या सगळ्या गोष्टींवरून अवलंबून असतं. एक उसाचा, म्हणजे ज्याला इक्षू समुद्र म्हटलंय, त्याच्यामध्ये साखर हा भाग येतो. त्यामुळे हा रक्तामध्ये आपल्या मिसळलेला असतो. डायबेटीस ज्यांना आहे त्यांना त्याची कल्पना आहे. एक शुद्ध जलाचा, शुद्ध जलाचा ज्याला म्हटलेलं आहे त्याला अमृत सई म्हटलेलं आहे. आणि हा आपल्या शरीरामध्ये जो शुक्र धातू, वीर्यवान ज्याला म्हटलं जातं, अशी लोकांमध्ये हा शुक्र धातू प्रबल असतो. आणि लहानपणी, म्हणजे लहानपणापासून त्याची वृद्धी करायची असेल तर आपली शरीर ताकद ही साठवून ठेवावी लागते. आणि याचं वर्णन या शुक्र धातूमुळे पुढे प्रजा निर्मितीचं कार्य केलं जातं. ही प्रजा सुद्धा उत्तम तऱ्हेची असायला हवी. तिथे हा आपल्याला उपयोगी पडणारा असा समुद्र आहे. त्याला अमृत, म्हणजे अमृत का म्हणायचं त्याला, तर त्याचं कारण वडिलांनी मुलाला जन्म द्यायचा आहे, त्याच्यासाठी ते वीर्यवान असणं आवश्यक आहे. आणि मुलांनी पुढे ती संतती वाढवायची आहे. म्हणजे एक जण जरी गेला, वडील जरी गेले, तरी मुलामध्ये तेच बीज पुढे वाहत जातं. म्हणजे ते तसंच अमरत्व तिथे येतं. मुलाकडनं पुन्हा नातवाकडे जातं, नातवाकडनं पंतवाकडे जातं. म्हणजे हे सतत बीज जे आहे ते कॅरी फॉरवर्ड करत राहिल्यामुळे, सतत पुढे पुढे जात राहिल्यामुळे त्याच्यामध्ये अमृतत्व आहे असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला अमृतपुत्र असं म्हटलं जातं. ते त्यासाठी म्हटलं जातं. हे एकाकडनं दुसऱ्याकडे परंपरागत असं पाठवलं जातं. आणि म्हणून मूत्रे क्षार समुद्र, लाळायाम क्षीर समुद्र, कफे दधी समुद्र, मेदसी घृत समुद्र, वसायाम मधु समुद्र, रक्ते इक्षु समुद्र आणि शुक्रे अमृत समुद्र असं म्हटलेलं आहे. हे सगळं सांगताना हे सप्तसागर जसे सांगितले, तसं त्यांनी म्हटलं की हे सगळं सप्तसागर सुद्धा आपतत्वामध्ये येतात, म्हणजे जलतत्वामध्ये येतात. म्हणजे पातळ आहे, जे जे वाहणार आहे, लिबलिबित आहे, मृदू आहे, ते सगळं जलतत्वामध्ये येतं. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, आप संकेते जाणावे, पातळ बोले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे, आप बोलिजे श्रीराम, झाला आपाचा संकेत, पातळ मृदू गुळगुळीत, स्वेद श्लेमाश्रू समस्त, आप जाणावे श्रीराम. जे जे काही पातळ आहे वगैरे आता सांगितलं त्याप्रमाणे. मग शरीरामध्ये सुद्धा अशा पातळ गोष्टी बऱ्याच आहेत. लाळ ही म्हणजे शरीरामध्ये आहे. घाम हा आहे. श्लेमा म्हणजे स्वेद श्लेम असं म्हटलेलं आहे. तर श्लेमा म्हणजे शेंबूड, तो सुद्धा बुळबुळीत आहे, पातळ आहे. अश्रू जे जातात ते रक्त, सर्व पाणी तत्वाचंच आहे. त्यामुळे पंचीकरणामुळे आपल्याला ते वेगवेगळं दिसतं. आता पंचीकरण मग हे सगळं एकच आहे म्हणून रक्त प्यायलं आणि पाणी टाकून दिलं तर चालेल का? तर तसं नाही चालणार. रक्त हे शरीरातच असायला पाहिजे, प्रमाणातच असायला पाहिजे, त्याच्यातली शुगरही प्रमाणातच असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधावा लागतो. आणि त्यासाठी शरीर हे जे साधन आहे, ते यंत्र आहे,
त्या यंत्राला बिघडून देऊन चालत नाही. ते आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं. तर बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो. जसं ह्याचं पंचीकरण होताना काही वेळेला काही गोष्टी कमी जास्त प्रमाणात मिसळल्या गेल्या की कसं बदल होतो ते मी थोडंसं वाचूनच दाखवते. कारण शास्त्रीय भाषेमध्ये आपण सोडियम क्लोराईड म्हणतो. पण नुसतं सोडियम कोणी खातो म्हणाला तर मात्र काही खरं नाही. सोडियम क्लोराईड हे एक प्रकारचं विष आहे. मीठ खायचंय का? मीठ कशाला खायचं? त्याच्याऐवजी मी हे खातो असं म्हणून ते खाल्लं तर उपयोगाचं नाही. त्याला वरचं तिकीट काढावं लागेल. किंवा क्लोराईड खातो म्हटलं तर मी जसं म्हटलं की ते उपयोगाचं नाही. पण त्याचे पंचीकरण झालेलं असलं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार. तर सलाईन मध्ये सोडियम क्लोराईड आपल्याला थोडंसं प्रमाणात देत. पण प्रमाणात या प्रत्येक गोष्टी प्रमाणात असल्या तर त्या उपयोगी पडतात. मीठ खाल्लं नाही, एक दिवस खाल्लं नाही तरी आम्हाला सगळं आळणी आळणी लागायला लागतं. हे आम्हाला पचत नाही, आवडत नाही, चवीला चवीला आवडत नाही मीठ नसेल तर. पण मीठ रोज खावंच लागतं. ते खारट असतं. पण नुसतं सोडियम क्लोराईड खाऊन चालत नाही, कारण ते विषारी असतं. पण काही 2-3 द्रव्य एकत्र करून जेव्हा त्याचं मीठ बनतं तेव्हा ते शरीराला आवश्यक पण असतं. इतकंच नाही, H2O पाणी आपल्याला अगदी सुरुवातीला झालेलं आहे शास्त्रामध्ये. तर त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजनचं जे प्रमाण आहे ते 2 आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण 1 आहे. H2O असं आपण म्हणतो. पण नुसता H2 जर घेतला तर जीव गुदमरायला लागतो. हायड्रोजन, नुसता हायड्रोजन, ऑक्सिजनची काही गरज नाही. पण हे दोन्ही जेव्हा व्यवस्थित प्रमाणात मिसळलेलं असेल, सगळ्या गोष्टी प्रमाणात असणं आवश्यक आहे, तर त्याचा उपयोग चांगला होतो. त्यातली एक गोष्ट जरी वाईट असली आणि दुसरी गोष्ट चांगली असली तरी पण दोन्ही गोष्टींचं ठराविक ह्याच्यात प्रमाणात मिसळून जर केलं तर H2O म्हणजे पाणी आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. अशाच तऱ्हेने टर्पेंटाईन हे टोमॅटोमध्ये आहे. अशी अनेक उदाहरणं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून देता येतील. पण आपल्याला हे एकत्रीकरण, हे पंचीकरण जे आहे, समर्थ ज्याला पंचीकरण म्हणतात, त्याच्यामध्ये कुठले घटक द्रव्य कमी आणि कुठले जास्त आहेत हे मात्र विचारपूर्वक बघावे लागतात. तरच ते आपल्याला उपयोगी पडतात. जसं आता पृथ्वी आहे म्हणून आपण राहू शकतो. मग ती जड आहे, ती स्थूल आहे, असू दे ना. ती म्हणजे परब्रह्म नाही. पण आम्हाला आधार पृथ्वीचाच आहे. तरच आम्ही त्या पृथ्वीवर राहू शकतो ना. म्हणजे काही गोष्टी ह्या जडत्वामध्ये पण चांगल्या आहेत, त्या आपल्याला घ्यायच्या. आता इथे तेजतत्वाबद्दल त्यांनी पुढे 25 ते 28 अशा ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. जे जे प्रकाशी रूप ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णाधिका रूप तेज जाणावे श्रीराम. म्हणजे आग लागणं, वीज आकाशात निर्माण होणं, सागराला जाळणारा बडवानल असं म्हटलं जातं. का तो प्रलयाच्या काळामध्ये होतो की त्या सागराला सुद्धा आग सगळी शोषून घेते. हे शोषून घेणे, शोषक उष्णादी आरोप, त्याला तेज असं म्हटलेलं आहे. हे सगळं तेज तत्व आहे. अच्छा, वायूची जी आहे ती 29 ते 33 या ओव्यांमध्ये सांगितलंय. जितुके काही चळण वळण, तितुके वायूचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण, वायोच धरतो श्रीराम, चलन वलन प्रसारण, आकुंचन निरोधन. अशा पद्धतीने हे 5 गोष्टी ज्या आहेत त्या वायू तत्वाच्या आहेत. शरीरामधले पंचप्राण आहेत. प्र अधिक अन म्हणजे प्राण. हे जे प्राण जे आहेत त्याला अपान उदान समान व्यान असं आपण म्हणतो. ते त्याच्या कार्यावरनं आपण ठरवत असतो. आणि तसेच 10 जे उपप्राण आहेत, नाग कुर्म कुक्कल देवल धनंजय, असे जे उपप्राण आहेत, म्हणजे ढेकर देणं नाग. पहिले 5 जे आहेत प्राण, मूळ प्राण, खरं म्हणजे प्राण एकच, त्याच्या कार्यावरनं त्याला नावं दिलेली आहेत. हा जो प्राण आहे तो हृदयामध्ये राहतो आणि हृदयाचं सगळं श्वासोच्छवासाचं कार्य करतो. पान जे आहे ते गुदद्वाराशी काम करतं. व्यान जे आहे ते सर्वांगाभर पसरलेलं असतं, सांधे चालवण्याचं काम ते करतं. समान जे आहे ते नाभीपाशी असतं, ते पचनक्रिया करण्याचं काम करतं. अर्थात या सगळ्या गोष्टींचा आत्ता उहापोह इथे केलेला नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की याच्यातलं प्राण हे जे तत्व आहे पंचमहाभूतांमधलं, ते जे आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला व्हावी या दृष्टिकोनातून त्याची ओळख करून दिलेली. आणि त्याच्यामध्ये उपप्राण पण नाहीत. नाग हा जो प्राण आहे त्याने ढेकर किंवा उचकी आपल्याला लागते. कुर्म जे आहे
त्यांनी पापण्यांची उघडझाप होते. उक्कल जे आहे त्यांनी शिंक येते आणि देवदत्तांनी जांभई येते. धनंजय हा मृत्यूनंतर आपलं शरीर फुगवण्याचं काम करतो. अशा पद्धतीने त्या 10 वायू आपल्याला जरी सांगितलेले असले तरी वायू तत्व कळावं या दृष्टीने सांगितलेले आहेत. बाकी पंचप्राण, त्याचे उपप्राण, हे सगळे आपले जे आपण श्वासोच्छ्वास घेत असतो त्याच्यावरती अवलंबून असतात आणि त्याप्रमाणे त्याचं कार्य सुरू होतं. अशा तऱ्हेने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. म्हणजे हे 5 वायू तत्व आणि पृथ्वी तत्व सुरुवातीला म्हटलं, पृथ्वी, आप, तेज, वायू. आता ही 4 भूत जी आहेत, ही 4 भूत कुठे आहेत? ही सगळी विलीन होणार आहेत, कारण जे जे उपजेल ते ते नाश. पृथ्वी तत्व ज्या वेळेला पूर्णपणे प्रलय काळामध्ये नाश पावतं, ते कशामध्ये मिसळतं? पृथ्वी आप मध्ये, आप तेजामध्ये, तेज वायूमध्ये, अशा पद्धतीने विलीन होऊन ब्रह्मांडाचा विलय व्हायला लागतो. पण ही 4 भूत ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्यामध्ये म्हणजे आकाशामध्ये विलीन होऊन जातात. आणि आकाश मूळ मायेमध्ये, मूळ माया परब्रह्मामध्ये, असं सगळं हे चालू आहे. आणि म्हणून पंचप्रलय जे आहेत ते आपल्याला त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलेले. आता आकाशाबद्दल, आकाश तत्वाबद्दल जर बघितलं तर काय आहे? ह्या सगळ्यांना एकत्रित करणारे आहे, प्रलयकाळी सामावून घेणारे आहे. म्हणजे ही 4 तत्व कायम टिकणारी नाहीत, नश्वर आहेत. ती आकाशापासून निर्माण झाली, ती आकाशामध्येच विलीन होतात. हे सांगून झाल्यानंतर आपण सुद्धा मनुष्याचंच उदाहरण घेतलं तर मनुष्य जन्मतो, वाढतो, मृत्यू पावतो. मृत्यू पावल्यानंतर त्याची मातीच होते पुन्हा. मग ही माती म्हणजे पृथ्वी तत्व. ज्या पृथ्वी तत्वापासून ते निर्माण झालं त्याच पृथ्वी तत्वामध्ये ते विलीन होतं. अशा पद्धतीने जे जिथून निर्माण होतं तिथे ते विलीन होतं. असा हा सगळा पसारा जरी मांडलेला असला तरी तो शेवटी आकाश तत्वामध्ये येऊन मिळतो. मग आकाशाला परब्रह्म का नाही म्हणायचं? आकाश तत्व कसं आहे त्याची माहिती करून देताना समर्थ सांगतात, आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ, आकाश जाणावे श्रीराम. अवकाश म्हणजे पोकळी बरं का. अवकाश म्हणजे शून्य, अवकाश म्हणजे पोकळी, अवकाश म्हणजे पैस. एखादी गोष्ट आपल्याला ठेवायची असेल तर जागा मोकळी करावी लागते. का सगळ्याला व्यापून आहे, त्याला पोकळी आहे, पैस आहे, पैस म्हणतात त्याला. आणि या आकाशातूनच 4 भूत निर्माण झाली. आकाश हे स्थिर आहे, अनादी आहे, अनंत आहे, अलिप्त आहे. मेघ आले म्हणून आकाशाला काही फरक पडत नाही वगैरे, या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. अचल आहे, निर्मल आहे. ही सगळी परब्रह्माची लक्षणं असून सुद्धा शिष्य विचारतो त्यांना, मग याला आकाशाला परब्रह्म का नाही म्हणायचं? आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तू स्वतः सिद्ध, का न म्हणावी श्रीराम. खर तर आकाश हे पहिलं भूत आहे. भू भवती म्हणजे निर्माण होणार, असं हे पहिलं भूत आहे, जे परब्रह्म आणि मूळ मायेपासनं, म्हणजेच मायेपासनं निर्माण झालं. परब्रह्म आणि मूळ माया यांचं पहिलं अपत्य म्हणजे आकाश आहे. आणि आपण हे बघितलेलं आहे यापूर्वी की आकाशामध्ये परब्रह्माचं सत्यत्व हा गुण आहे, तर मायेचं मिथ्यत्व हा गुण आहे. हे दोन्ही गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला परब्रह्मासारखं ते सत्य भासतं. निळं आहे, अमकं आहे, आकाश काळं झालं, आकाश निळं झालं. आकाश निळंही होत नाही, आकाश काळंही होत नाही. ते सत्य परब्रह्मासारखं आहेच आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये रंग वेगवेगळे आम्हाला दिसतात. आणि आम्ही त्याला स्पर्श करायला जावं की हे काय इथेच तर आहे, आकाश क्षितिज अगदी जवळ आहे असं वाटतं. पण त्या क्षितिजाची ओढ जरी आम्हाला लागली तरी सुद्धा त्या क्षितिजापर्यंत आम्हाला जाता येत नाही. हा भ्रम आहे, हा मायेचं तत्व आहे. म्हणून ही दोन्ही तत्व त्याच्यामध्ये आलेली आहेत. आणि आकाशाचा स्वतःचा शब्द हा गुण पण आहे. म्हणून ते भूत एकतर आहे, ते निर्माण झालेलं आहे. आणि निर्माण झालेलं असल्यामुळे आपोआपच त्याला जे जे उपजे ते ते नाशे, या न्यायाप्रमाणे त्याचाही विलय होतो. म्हणून त्याला परब्रह्म म्हणता येत नाही, असं त्यांनी सांगितलंय. आणखीन दुसरी गोष्ट इथे त्यांनी म्हटलंय, आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे शून्य, आणि शून्य म्हणजे काहीच नाही, आणि काहीच नाही म्हणजे अज्ञान. अज्ञान हे परब्रह्म स्वरूप होऊच शकत नाही, कारण परब्रह्म ज्ञान रूप आहे.
ज्ञानमय म्हणत नाही, ज्ञानमय म्हटलं की त्याला मर्यादा येते. ज्ञानरूप आहे अशा तऱ्हेने मांडणी करून, ते ज्ञानरूप असल्यामुळे अज्ञानाचं शून्यत्व त्याच्यामध्ये नाही. ते शून्य आहे. ते शून्य आहे, ते पोकळ शून्य आहे. आणि परब्रह्म सुद्धा शून्यच आहे. काहीच नाहीये ना, म्हणजे शून्यच आहे. पण ते भरीव शून्य आहे. भरीव शून्यामधनं काहीतरी निर्मिती होऊ शकते. पोकळ शून्यामधनं काहीही निर्माण, कारण काही नाहीच, त्यातनं निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे जे जे एक तर पहिली गोष्ट, हे भरीव शून्य नाही, ते पोकळ शून्य आहे. परब्रह्म भरीव शून्य आहे, म्हणून त्याला महाशून्य असं म्हटलेलं आहे. आणि आपण नेहमी उच्चार करतो, शून्य ते महाशून्य हा प्रवास अत्यंत अवघड आहे. आणि तो प्रवास आपल्याला नंतर समर्थांनी आपली मॅच्युरिटी किंवा आपली परिपक्वता बुद्धीची आल्यानंतर सांगितलेलं आहे. आत्ता सांगितलं की त्याच्यामध्ये चलबिचल होण्याची शक्यता असते. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आकाश हे पोकळ शून्य आहे, त्यामुळे त्यातनं काही निर्मिती होऊ शकत नाही. आणि पोकळ शून्य म्हणजे अज्ञान, पोकळी म्हणजे अज्ञान, इथे काहीच नाही म्हणजे अज्ञान. त्यामुळे हे अज्ञानाशी निगडीत आहे असं त्यांनी इथे सांगितलंय. त्यामुळे ते परब्रह्म होऊ शकत नाही. शून्य ते महाशून्य हा प्रवास करावा लागतो. ते भरीव शून्य जे आहे त्याच्यामध्ये मूळ माया आहे, ते स्पंदन आहे, ते गतिमान आहे. त्याच्यात निर्गुण म्हणजे बहुगुण असं पद्धतीचं आहे, त्यातनं निर्मिती होऊ शकते. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच पहिली गोष्ट म्हणजे आकाश नश्वर आहे, सप्तगुणांनी युक्त आहे. हा तिसरा मुद्दा. पण मुद्दे आधी बघूया, म्हणजे आपल्याला ते सगळं एकत्रित समजेल. तिसरा मुद्दा जो आहे तो सप्तगुणांनी. आता सप्तगुण कोणते त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात, काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो, ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा श्रीराम. आकाशाला स्वभाव आहे कोणता? सप्त. ह्या जे अन्य शून्यत्वामध्ये पोकळी आहे ना, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. त्यामुळे त्याच्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, शोक आहे, मोह आहे, भय आहे, अज्ञान आहे, शून्यत्व आहे. असे सगळे तमोगुणापासून आकाशाची निर्मिती झाली, हे आपण वारंवार म्हणत आहोत. म्हणजे पंचमहाभूत नंतर त्यातनं पुढे निर्माण झाली, पण मुळात आकाशाची उत्पत्ती तमोगुणापासून झाली. आणि हे सगळे तमोगुण आहे. त्यामुळे तमोगुणातले जे सगळे गुण होते ते आकाशामध्ये आहेत. आणि ते पोकळीमध्ये आहेत, आपल्या मनाच्या पोकळीत. आपलं मन ज्या वेळेला पूर्ण काही त्याला उद्योग नसतो ना, तेव्हा ते भरकटत जातं. त्याला जर सत्वगुणाची साथ असेल तर ते चांगल्या विचारांकडे भरकटतं. पण जर त्याला वाईट विचारांची साथ असेल तर ते या सगळ्या काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्य या सगळ्यामध्ये गुरफटून जातं आणि तसा विचार करायला लागतो. हे सप्तविध स्वभाव आहे. आणि परब्रह्म परमेश्वराला स्वभाव नाही, पण तो स्वभावामध्ये राहतो. स्वभाव म्हणजे ह्यासारखे स्वभाव नाही, काम क्रोध वगैरे. त्याच्या पलीकडे ते परब्रह्म आहे. म्हणून शून्य ते महाशून्य प्रवास करताना आधी तमोगुण जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तो आपण काही ना काही करून रजगुणात्मक वाढवून सत्वगुणाला वाढवून आपण ते करू शकतो. तमोगुण सुद्धा पूर्णपणे आपण नष्ट करू शकतो. हे आपल्याला मनाच्या श्लोकात दासबोधात वारंवार समर्थाने सांगितलंय. ब्रह्मदर्शन होण्यासाठी साधकाला महाद्वार ओलांडावं लागतं, असाही उल्लेख मागच्या वेळेला आला होता. आता जर बघितलं तर या समासात त्यांनी म्हटलं, पृथ्वी आप तेज वायू आकाश ही चार साधन आहे. ही चार भूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत आहेत. आकाश सोडून द्या, त्यातली ही पहिली पृथ्वी आप तेज वायू, ही जी चार आहेत ही आपोआपच आपल्याला शम दम, म्हणजे जे शमदमादी षटक सांगितलेले आहे, त्या षटकाची बैठक आपली पूर्ण झाली की आपोआपच या चार तत्वांचा निराश होऊ शकते. पृथ्वी आप तेज वायू आकाश. निराश म्हणजे त्याग करणे नव्हे, निराश म्हणजे अलिप्तपणे राहून त्याचा उपभोग घेणे. पण उपभोग घ्यायचा म्हणजे आसक्ती सोडून उपभोग घेणे, शरीराला आवश्यक तेवढाच त्याचा उपभोग घेणे. तेन त्यक्तेन भुंजिता, उपनिषदांप्रमाणे, ईशावास्य उपनिषदाप्रमाणे. म्हणजे ह्या पद्धतीने जर केलं, म्हणजे साधन चतुष्टयाची बैठक, चतुष्टयाची बैठक या चार याच्यासाठी जर आपण आपल्या आचरणात आणली तर निश्चितपणे या चार तत्वांचा निराश होतो. मुळामध्ये पृथ्वी आप तेज वायू
या चार गोष्टींचा निराश झाला तर आकाश तत्वाचा निराश होणं सहज शक्य आहे असं समर्थांना वाटते. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलेलं आहे की महाद्वार ओलांडायचं म्हणजे हे शमदमादी षटसंपत्ती जी आहे ती आपली तयार करत असताना, ती मनोधारणा तयार करत असताना या चार तत्वांचाही एका बाजूला निराश करायला सुरुवात करायची. आसक्ती रहित जीवन, अहंकार रहित जीवन जगायला सुरुवात करायची, की आपण आकाश तत्वापर्यंत जातो. पण तिथे गेलो तरी आपण शून्यत्वामध्ये फसतो. तिथे गेल्यावर काहीच नाही. मग काहीच नाही म्हणजे ब्रह्म आहे असं आम्हाला लगेच वाटायला लागतं, कारण आम्ही शिकलेलो असतो परोक्ष ज्ञानाप्रमाणे, की जिथे काहीच नाही तिथे ब्रह्म आहे. काहीच नाही तिथे ब्रह्म आहे म्हणजे म्हणजे हे अज्ञान आहे आमचं. पण ते त्याला ब्रह्म म्हणत नाही, तर ते शून्याचा द्वार ओलांडून शून्य जिथे आहे, आकाश जिथे आहे, तिथे महाद्वार आहे. ह्या चार गोष्टी ओलांडल्यानंतर आपण महाद्वाराजवळ म्हणजे त्या आकाश तत्वाजवळ पोहोचतो आणि आकाश वृत्ती धारण करायला सुरुवात होते. हा सगळा मोठा प्रवास आहे, तो आपण नंतर बघणार आहोत. आता आकाशाला फक्त परब्रह्म का म्हणायचं नाही, तर ते आकाश वृत्ती निर्माण जरी झाली तर ती वृत्तीच आहे. आणि जिथे वृत्तीचे तरंग आहेत तिथे परब्रह्म नाही, कारण ते निवृत्ती आहे, निर्वृत्ती आहे. वृत्तीपासून, वृत्ती प्रवृत्तीपासून दूर असणार आहे. म्हणून आकाश तत्व, आकाश वृत्ती इथपर्यंत आपण जातो, तो शून्यापर्यंतचा प्रवास आहे. तिथून महाशून्याचा प्रवास करायचा आहे. म्हणून ही वृत्ती तिथे असल्यामुळे निश्चितपणे त्याला आपल्याला परब्रह्म म्हणता येत नाही. आणखीनही त्यांनी म्हटलंय पोकळ शून्य आणि भरीव शून्य, याचं जे म्हटलंय त्यामध्ये एकम एव असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते एक, मी एक आहे आणि हे शून्य आहे, म्हणजे मुळामध्ये दोघांमध्ये भेद आहे. जे शून्य आहे ते परब्रह्म नाही, कारण त्यातनं निर्मिती होऊ शकत नाही. पण जे एक आहे ते भरीव शून्य जे आहे त्यातनं निर्मिती होऊ शकते. जसं मागे उदाहरण दिलेलं आहे की शून्य म्हटलं की शून्य अधिक शून्य शून्य, शून्य वजा शून्य शून्य, शून्य भागिले शून्य शून्य, हे जसं आहे. पण त्या शून्याच्या पुढे एक लावला तर एक ही संख्या तयार होते, काहीतरी निर्मिती होऊ शकते. त्या एक वर शून्य दिलं तर 10, एक वर शून्य दिलं आणखीन तर 100, 1000, असे एकातून एक एकातून एक संख्याची निर्मिती पण होत जाते. म्हणजे काम, क्रोध, शोक, भय निर्माण झाले, शरीराच्या पोकळीमध्ये ते निर्माण होतात. हे सगळं जरी असलं तरी या सगळ्याला जर एकमची साथ दिली, मूळ माया आणि परब्रह्माची, तो शून्य ते महाशून्य प्रवास करून गेलं तरच हे सगळं शक्य आहे. पण अन्यथा ओवी म्हणजे त्यांनी पुढे दृष्टांतही बरेच दिलेले आहेत की दिसायला दोन्ही सारखे आहेत. पण दिसायला सारखे आहेत याचा अर्थ त्याच्यामध्ये बरेचसे गुण सारखे आहेत, पण तरी सुद्धा ह्या काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आकाशाला आपल्याला परब्रह्म म्हणता येत नाही. आणि 43 ते 49 पर्यंत त्यांनी पुढे अनंत दाखले दिलेले आहेत. कापसामधलं स्फटिक, स्फटिक पटकन कापसामध्ये दिसत नाही, ते कापसासारखंच वाटून जातं. गुळ आणि गुळ दगड, अच्छे, गुळ आणि गुळ दगड, त्रिभागामध्ये खडा, नागकाडीमध्ये वेखंड, सोनं आणि पितळ, म्हणजे अशी त्यांनी उदाहरणं दिली. दिसायला दोन्ही बरोबर सारखी दिसतात म्हणून ती एकच असतात असं नाही. जवळजवळ ही 43 ते 49 अशी ही सगळी म्हणजे नुसते दाखले दिलेले आहेत. इथे त्रिभागामध्ये खडा, चुना, वाळू आणि नाग, असे सगळे ते एकत्र करतात. त्याचा जो खडा बनवतात तो मातीच्या खड्यासारखाच दिसतो. एकत्र कालवून त्याला त्रिभाग असं म्हटलं जातं बरं. त्यामुळे चुना, वायू आणि ताग, ताग म्हणजे कापडासारखं एक हे आहे, गोणपाट वगैरे असतो तशा टाईप ते. कापसामध्ये स्फटिक म्हटलं तर गुळ आणि गुळ दगड हे सारखे दिसतात. म्हणजे गुळाचा खडा आणि तो दगड, त्या गुळाच्या ढेपेमध्ये ते करतात ना ज्या वेळेला ढेप तयार, त्यावेळेला कुठला तरी दगड त्याच्यात पडतो आणि तो गुळाचाच आकार बिकार घेतो आणि त्याच्यातलाच एक दगड म्हणून खायला जावं ते पटकन तोंडात तो लागतो. किंवा तांदुळातला खडा सुद्धा आपल्या लक्षात येतो, तो तसाच पांढरा दिसतो आणि तो आपल्या तोंडाला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतो. म्हणजे त्याच्यामध्ये दिसायला दोन्ही सारखे आहेत म्हणून ते दोन्ही तांदूळच आहेत असं म्हणून चालत नाही. एक खडा पण असतो, एक तांदूळ असतो. हा जसा फरक आहे तसं आकाश तमापासून झाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले, नामतयाचे श्रीराम. आकाशाला सप्तगुण आहेत. आकाशाची निर्मिती तमोगुणापासून झाली. जे जे उपजते ते नाशे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपोआपच निश्चितपणे त्याला उपजलं म्हणजे निर्माण झालंय त्याला
कुठेतरी विलीन होणं भाग आहे, म्हणजे ते नष्ट होणार आहे. हे स्तब्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये शून्यत्व आहे. काम, क्रोध वगैरे सप्त विकार त्याच्यामध्ये निर्माण होतात. आणि अज्ञान हा गुण आहे. आणि अज्ञान हे सुद्धा ज्ञानाने नष्ट होऊ शकतं. मुळामध्ये अज्ञान आहे का नाही हाही एक भाग अमृतानुभवामध्ये त्याचा उहापोह जास्त केलेला आहे. पण अज्ञान हा जो एक गुण धरला, तर त्याच्यापाशी आपण ज्ञान नेलं की ज्ञानाने अज्ञान नाहीसं होतं. म्हणजे तेही म्हणून ते स्वरूपापेक्षा म्हणजे परब्रह्मापेक्षा वेगळं आहे, भिन्न आहे. आकाशाचं स्तब्धपण हे शून्यत्व आहे. परब्रह्मामध्ये स्तब्धपण जरी असलं, शांतपणा असला, तरी ते गुणवान आहे, त्याच्यात शून्यत्व नाही. असं सगळा दोन्ही मधला फरक त्यांनी आपल्याला सांगितला. आणि मग ते पुढे एक दृष्टांत आपल्याला देतात. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखेच वाटे तत्वता, परी विवंचोनी पाहो जाता, भेद आहे श्रीराम. आकाश वरवर पाहता जर आपण बघितलं, तर आकाश आणि स्वरूप हे सारखं वाटतात. तसंच उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था म्हटलं तर सारखीच आहेत. हा दृष्टांत घेऊन बघा, तुमच्या लक्षात येईल. आधी सुषुप्ती म्हणजे काय, तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्था आहेत. जागृतीमध्ये आपण व्यवहार करत असतो, जागेपणाने करत असतो, त्याला जागृती असं म्हणतात. स्वप्नामध्ये काय होतं, की मन जे आहे ते स्वपिती नाडीमध्ये जातं. आतापर्यंत कसं मन शरीर आहे, तर झोपल्यानंतर आपापच आपलं शरीर शांत होतं, ते मनामध्ये जातं. मन जे आहे ते आपल्या मनोनिर्मित तेजानी काही गोष्टी तयार करतं आणि आपल्या डोळ्यासमोर मांडतं, त्याला स्वप्न म्हणतात. हे स्वप्न जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी दिसत असतं, चालत असतं, बोलत असतं, काही काही गोष्टी घडत असतात. जागृती आल्यावरती ते आपोआप विलीन होऊन जातं, म्हणजे त्यालाही ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. खूप डिटेलमध्ये न जाता, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, गाढ निद्रा, की काहीही समजत नाही, काहीही झालेलं समजत नाही. शांत निवांत लागलेली झोप. मग ही पण समाधीच आहे की नाही. कारण त्यावेळेला ते मन सुद्धा स्वपिती नाडीमध्ये जातं आणि तिथे तेही शांत होतं. शरीर इंद्रिय शांत होतात, मन शांत होतं, काहीही निर्मिती करत नाही. आणि मग एकदम गाढ झोप लागते. ही जी गाढ झोप लागते ते पाहणारा आत्मतत्व वेगळं आहे. तेच ते साक्षी रूपाने पाहत असतं. म्हणून मला काल गाढ झोप लागली होती हे कळतं. ते सांगणारं ते तत्व आहे. पण ही गाढ झोप जेव्हा लागते त्याला सुषुप्ती अवस्था असं म्हणतात. मग ही एक प्रकारची समाधीच नाही का, कारण तेव्हा कुठे काय कळतं, मीपणा नाही, अहंकार नाही, मी अमुक आहे, मी तमुक आहे, काही कळत नाही. मग ही सुद्धा एक प्रकारची समाधी आहे. किंबहुना एकात एक सगळे अवयव एकत्रित होत जाऊन नंतर स्वपिती नाडीमध्ये शांत होऊन ते जेव्हा पूर्णपणे निद्राधीन होऊन जातं आणि गाढ झोप लागते, त्यावेळेला आपण परमेश्वराच्या जवळ असतो. सर्व परापश्यंती मध्यम वैखरी, हे जे सगळे बाहेर चाललेले खेळ सगळे आतमध्ये गेलेले असतात, तेव्हा वैखरीतनं काही निर्माण होत नाही, कुठेही कुठला विचार नसतो. परावाणीपर्यंत आपण गेलेलो असतो. ते स्पंदन सुद्धा आतमध्ये होत नसतं, फक्त श्वासाचं स्पंदन होत असतं. तो जो परेहून परताय तिथपर्यंत आपण गेलेलो असतो, पण त्याची आणि आपली भेट होत नाही, कारण ती अज्ञानाची अवस्था आहे. पण समाधीमध्ये जर बघितलं तर अहमची थोडीशी, अहम म्हणजे सूक्ष्म जाणीव परावाणीच्या जवळ जी असते ती, जशी देहामध्ये परावाणीच्या जवळ असते. पण समाधीमध्ये मात्र हे सगळं एकात एक जाऊन आपण त्या परब्रह्माशी एकरूप होतो. आणि मी अहम ब्रह्मास्मीची जाणीव होते. इथे अहम आहे, पण तो ब्रह्मस्वरूप आहे. तिथे ज्ञानाची जाणीव व्हायला लागते, तुर्या अवस्था म्हणूया. आणि इथे त्यांनी उन्मनी असं जरी शब्द घातलेला असला, उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था, पण मुळात उन्मनी ही परिपूर्ण अवस्था आहे. पण आत्ता सांगताना त्यांनी उन्मनी अवस्था सांगितलं, तुर्या अवस्था न म्हणता. त्याचं कारण असं आहे की उन्मनी हा शब्द इथे त्यांनी बीजारोपण केलंय. आणि मग उन्मनी आणि तुर्यामधला फरक मात्र त्यांनी पुढे 15व्या-16व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. हा फरक त्यांनी पुढे सांगितलाय. आता त्यांनी म्हणताना उन्मनी ही अवस्था समाधी अवस्था या दृष्टिकोनातून त्यांनी इथे म्हटलेलं आहे. प्रॉपर उन्मनी अवस्था ही म्हणजे त्या परब्रह्माशी एकरूप होण्याची अवस्था आहे, ती नाही. पण तरी सुद्धा उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखेच वाटेत होतं. आपल्याला वरवर दिसायला, पण प्रापंचिक आहोत अजून, आपल्याला समाधी परोक्ष अनुभूती
परोक्षानुभूती वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला शब्दरूपाने माहिती झाले, पण प्रत्यक्षात त्याची अनुभूती आलेली नाहीये, हे नक्की. त्यामुळे इथे त्यांनी उन्मनी हा शब्द वापरला असला तरी तो तुरीय अवस्थेशी संबंधित असा उन्मनी. पण तुरीयेतनं उन्मनी अवस्थेमध्ये जाणं, शून्य ते महाशून्य हा प्रवास आहे, तो वेगळा आहे. असो, हे फक्त इथे सांगून ठेवलं कारण हा प्रश्न जेव्हा उन्मनी अवस्था आपण बघू त्यावेळेला विचारण्यात येईल, किंवा तुम्ही ती उन्मनी अवस्था म्हणजे समाधी अवस्था म्हणल्या होतात. मग ती समाधी कोणती? त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत, सविकल्प, निर्विकल्प वगैरे. त्याच्यात आत्ता आपल्याला शिरायचं नाही, त्याची माहितीही करून घ्यायची नाही. आता आपण ज्ञानदशकात सगळ्याची ओळख करून घेतोय तोंडोळ. त्यामुळे इथे ते स्वप्न जसं अज्ञानी अवस्था आहे, तसं उन्मनी अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे. त्यामुळे ती आणि सुषुप्ती अवस्था एक म्हणून चालणार नाही. सुषुप्ती अवस्था ही अज्ञानाची आहे, ही ज्ञानाची अवस्था आहे. हा दोघांमधला फरक आहे. त्यामुळे ते ज्ञान अज्ञान हा मोठा फरक इथे आहे. आता कसं असतं, समाधी लागते आपल्याला. काही वेळेला समाधी सविकल्प निर्विकल्प वगैरे शब्द नाही वापरत आहे आता कुठला, पण समाधी लागते त्यावेळेला आपल्याला वाटतं त्या परब्रह्माशी आपण एकरूप होऊन गेलो. हे एकरूप होऊन गेलो, पण जेव्हा समाधी उतरते तेव्हा पुन्हा मी संध्या कोलटकर मला कळतच ना. म्हणजे समाधी लागत नाही, पण एक नाव म्हणून घेतलं म्हणजे इथे आपल्याला तो फरक जाणवतो. रघुराजाकडे एक दोन योगी आलेले असतात, हठयोगी आहेत. प्रचंड त्यांना समाधी विमाधीचं ज्ञान आहे. हठयोगाप्रमाणे कितीक वर्ष ते समाधीमध्ये राहू शकतात. असं म्हणून ते रघुराजाकडे येतात आणि नंतर रघुराजा कडे येऊन त्यावेळेला तशी पद्धत होती, आपलं ज्ञानाचं प्रदर्शन करायचं, पैसे घ्यायचे, त्याचं आपल्याच आश्रमाकरता त्याचा उपयोग करायचा. कारण तसं त्यांना आश्रमासाठी काहीतरी धन लागायचं, गायी खरेदी करणं, गुरुकुलामधल्या लोकांची व्यवस्था करणं, यासाठी लागायचं. तर त्या तिथे येतात आणि म्हणतात आम्ही अशी अशी समाधी लावू शकतो पूर्णपणे. तो म्हणे कशी समाधी लावा? तो म्हणे तुम्ही कुठेही सांगा, पुढे पूर्ण भिंत तयार करा, आम्हाला जोपर्यंत तुम्ही भिंत उघडणार नाही तोपर्यंत आम्ही समाधीतनं उतरणार नाही. आणि भिंत फोडली की त्या आवाजाने आम्ही नक्की जागे होऊ, असं त्यांनी सांगितलं. आणि ते दोघंही समाधीला तिथे बसले. दोन कोनाडे होते त्या राजसभेमध्ये. असं वाटलं किती वेळ बसतील कोणास ठाऊक, की माहिती नाही, पण असू दे, त्यांची इच्छा आहे तर आपण करूया. आणि ही नंतर फोडूयात थोडे दिवसांनी, 10 वर्ष झाले की फोडूया. ते म्हणतात 25 वर्ष 30 वर्ष तुम्ही म्हणाल तितके दिवस आम्ही राहू, पण एवढं काही व्हायला नको, आपण थोडं एक त्यांची परीक्षा बघू. त्यांना ठरवलेलं काय 25 होऊन मुद्रा वगैरे ते त्यांना देऊन टाकू, असं सगळं ठरतं. आणि ते दोघं शांतपणे समाधीला त्या तिथे बसतात आणि त्यांच्या पुढे पूर्ण भिंत आहे. तर असा कट्टा असतो, त्याच्याभोवती मेहरप असते आणि त्याला पुढे भिंत लावून ते आतमध्ये बसतात. आणि त्यांची समाधी अवस्था त्यांनी हठयोगी आहेत त्यामुळे ते लावतात, सुरुवात करतात. मध्ये काही दिवस जातात, लक्षातच येत नाही. रघुराजाही जातो आणि ती समाधीतल्या लोकांना बाहेर काढणं लक्षातच राहत नाही. मग नंतर एक दिवस श्रीराम येतात. आता ही कथा आहे, त्याच्या मागचा उद्देश लक्षात घ्यायचा आहे. मध्ये बरीच वर्ष जातात आणि मग श्रीराम येतात आणि ते म्हणतात की हे सगळे बाकीचे जे मेहरपी आहेत ते सगळ्या उघड्या आहेत, ते कट्टे उघडे आहेत, मग हे दोन कट्टे का बंद केले? तर म्हणे तिथे अरे बापरे, वशिष्ठ ऋषी सांगतात ते कोणाच्या लक्षातच राहिलं नाही वाटतं, ती समाधीमध्ये तिथे असे असे दोघं होते. अरे नाही, मग म्हणे त्यांना काढायला पाहिजे. म्हणून मग ते समाधीवरचं ते भिंत सगळे काढतात आणि ते दोघं जागे होतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ते दोघं जण जागे होतात एवढ्या वर्षांनी सुद्धा ते परिपूर्ण अवस्थेत असतात. आणि ते म्हणतात की रघुराजा कुठे आहेत? तर त्यांनी आम्हाला 25,000 होम मुद्रा द्यायचं ठरवलं होतं, आम्हाला आमच्या आश्रमासाठी लागणार आहेत म्हणून. मग त्यांना ते 25,000 होम मुद्रा दिल्या जातात, थोड्या जास्त दिल्या जातात आणि सगळा वृत्तांत सांगितला जातो. आणि रामाला त्यांचं दर्शन होतं आणि त्यांना समाधी लागते, असं एक कथा सांगितली जाते. सांगण्याचा मुद्दा हा की ज्या वेळेला अशी सविकल्प समाधी लागते की हे झाल्यानंतर तुम्ही आम्हाला 25,000 होम मुद्रा द्या, म्हणजे हे त्यांनी आपल्या स्वतःसाठी मागितलेलं नाही, सत्कर्मासाठी मागितलं. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण हे सगळं मागणं हाही एक भाग त्याच्यामध्ये सविकल्प समाधी. आणि मग ती लावल्यानंतर ते तेवढ्या वर्षांनी जागे झाले, त्यांच्यात तेवढं बळ होतं. हे सगळं जरी मान्य असलं तरी त्यांनी ती मागणी केली, 25 होऊन मुद्रा.
म्हणजे पुन्हा ते आपल्या देहबुद्धीवरती आलेले होते. हा फरक सविकल्प निर्विकल्प समाधीमध्ये आहे. पण आता सांगण्याचा उद्देश असा की अशा पद्धतीने पण काही लोक आहेत की जी ऋषीमुनी आहेत, ते अशा पद्धतीची समाधी लावतात. आणि अशा पद्धतीची समाधी लावून तीन प्रकाराने आपली सेवा देतात. की एक तर ते समाधी लावतात, आपला आश्रम असतो तिथे थांबतात आणि लोक येतील जातील त्यांना ज्ञान देतात. काही जण अशी समाधी उतरल्यानंतर लोकांमध्ये जातात, हिंडतात, फिरतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्यांना ज्ञान देतात. पण ज्ञान कार्य मात्र ऋषींचं कायम चालू असतं. त्यांची समाधी कोणती आहे हे महत्वाचं नाही. समाधी अवस्थेमध्ये आणि उन्मनी अवस्थेमध्ये फरक आहे हे यातनं सांगायचंय. पण उन्मनी अवस्था आणि तुर्यावस्था या सगळ्या ज्ञानाच्या अवस्था आहे. पण सुषुप्ती अवस्था मात्र झोपेची अवस्था आहे. आम्हाला गाढ निद्रा लागते. ती काही ज्ञानाची अवस्था नाही. हा जसा फरक आहे तसाच आकाश आणि स्वरूप यांच्यातला, स्वरूप म्हणजे परब्रह्म यांच्यातला, बाकी सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. पण ह्या दोन गोष्टींमध्ये फरक कोणता आहे, तर ते तीन चार फरक. शब्द हा गुण आहे. आकाश हे अज्ञानारूपी आहे. कामक्रोध वगैरे त्याच्यामध्ये येतात. शून्य जे आहे ते पोकळ आहे. अशा पद्धतीने अनेक त्यांच्यामध्ये भेद असल्यामुळे आकाश आणि म्हणजे परब्रह्म नव्हे. एक तर उपजे ते नाशे या न्यायाप्रमाणे ते निर्माण झालेलं आहे, त्याला नाश नक्की आहे. नाश आहे म्हणजे त्याचं विलनीकरण परब्रह्मामध्ये नंतर होतं, मूळ मायेमध्ये होतं. म्हणजे त्याचंही नाश आहे. पंचप्रलयामध्ये पंचभूत पूर्णपणे विलय पावतात. एकात एक विलय पावतात आणि नष्ट होतात. म्हणजे नष्ट होतं, नश्वर आहे, ते परब्रह्म कसं असू शकेल. अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. खोटे खऱ्या सारिखे भावती, परीक्षावंत निवडती, का कुरंगे देखो न भुलती, मृगजळासी श्रीराम. अज्ञानी आणि ज्ञानी लोक, जी ज्ञानी लोक आहेत ती ह्या सगळा सारासार विवेक विचार करून ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते ओळखतात. नाहीतर आमच्यासारखी अज्ञानी लोक, हरिण जसं त्या मृगजळा मागे धावतं, किंवा बेंबीमध्ये असलेले जी सुवर्ण ती जी वटिका असते, त्याचा जो गंध येतो त्याच्या मागे धावत सुटतो. अशा पद्धतीने कुरंगाचं वर्णन केलं जातं, किंवा मृगजळापाठी धावतं असंही वर्णन केलं जातं. हे पाच विषयांचे पाच प्राणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्याचंही उदाहरण नंतर येईलच, पण आत्ताच सांगत नाही कारण वेळेच्या अभावी. आता हे सगळं जे आहे ते ज्ञानी लोक आहेत ते ओळखतात. पण हरिण जसं मृगजळाच्या मागे धावतं तसं त्याला ते जल खरंच वाटतं ना, मृगजळ खरं वाटतं. परीक्षावंत जे असतात ते खरं खोटं ते जाणतात. पण अज्ञानी आहेत हे खरं खोटं जाणत नाहीत. आणि म्हणून ते असा प्रश्न विचारतात, आकाश आणि स्वरूपामध्ये काय भेद आहे. आता काय भेद आहे हे आता कळलं, ते ज्ञान समर्थांनी आपल्याला दिलं. आणि मग ते म्हणतात, सकळ माया गथा गोवी, संत संगे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी, सत्समागमे श्रीराम. हा मायेचा हा दृश्य भ्रम, हा सुद्धा पंचभौतिक आहे, हा सुद्धा नश्वर आहे. त्यामुळे हे दृश्य निरसन करणं हेही महत्वाचं आहे. संतांच्या संगतीत राहून तो निश्चय आपल्याला करता येतो, हा गुंता सोडवता येतो. राहुनी गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा करता येतो. अशक्य नाहीये. आम्हीच म्हणतो की नाही नाही आता शक्य नाही, ते प्रपंचात अमकं करायचं तमकं करायचं. आपण नसलो म्हणून काहीही अडत नाही. पहिली धारणा आपल्या जवळ ते केली की आपोआपच आपला पाय मोकळा होत जातो. आणि या सगळ्यातनं मोकळं होऊन नंतर मग आपल्याला ही पंचमहाभूत, त्यातला पसारा, आकाशातला भेद, हे सगळं झाल्यानंतर मग शून्य ते महाशून्य प्रवास केल्यानंतर आपोआपच पाविजे मोक्षाची पदवी. या मोहाच्या क्षणातनं आपण दूर होतो, त्याला मोक्ष असं म्हणतात. मोहाचे क्षण दूर करणे म्हणजे मोक्ष असं त्याला म्हटलं जातं. आणि मग महाद्वार ओलांडून गाभाऱ्यात जायचंय. हा गाभाऱ्यात नुसतं बसून उपयोग नाही, त्याचं निरीक्षण करायचंय. आतल्या देवाचं दर्शन घ्यायचंय. आणि हे आतल्या देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे मोक्ष पदवी. आपण 4 वर्ष युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असतो आणि मग आपल्याला शेवटी पदवी मिळते, डिग्री मिळते. तो सेरेमनी केला जातो. इथे आपल्याला हे साधन चतुष्टयाची बैठक, या बाकीच्या सगळ्या गोष्टी, अनेक त्रिगुण माया, सगुण माया, निर्गुण माया, या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह करत राहिलं की सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात आणि मोक्षाची पदवी देतात. ती पदवी
म्हणजेच ती पायवाट. ते अनेक लोक त्या मार्गावरून त्या गेलेले असतात. पायवाट बघा, ह्याच्यात असते, जंगलामध्ये वगैरे पायवाट येतात. ह्या सगळ्यातनं जाणं म्हणजे जंगलातनं तुडवणंच आहे. संत सज्जन त्या पायवाटेवरनं गेलेली असतात, त्यामुळे तिथे गवत येत नाही कधी, म्हणून त्याला पायवाट म्हणतात. जंगलात गेलो तर त्या पायवाटेवरूनच आपल्याला जावं लागतं. म्हणजे आपल्याला काही बोचत नाही, ती संतांची संगत आहे. हा मोक्ष किती दिवसात मिळतो हे मात्र निरूपण समर्थांनी पुढे केलंय, दुश्चित निरूपण समासामध्ये. तर हे आता मग म्हणे मोक्ष मिळतो, मग लगेच पुढचा प्रश्न आला. आमच्यासारख्या प्रश्नच फार पडतात, अभ्यास कमी असतो त्यामुळे प्रश्न फार पडतात. मग मोक्ष किती दिवसामध्ये मिळेल? म्हणजे तुम्ही म्हणताय आता आम्हाला कळलं, स्वरूप आकाश भेद काय आहे तो आम्हाला कळला, अगदी पूर्णपणे. नुसता कळला पण वळला का? साधन चतुष्टयाच्या बैठकीपासून पुढे पुढे येऊन तिथपर्यंत वळला का? तर तो अजून वळला नाही. पण आम्हाला तरी पुढचा प्रश्न मिळतो, मग मोक्ष मिळतो. मग किती दिवसात मिळतो? तेही म्हणे मी तुला सांगतो, पण ते आता पुढच्या वेळेला सांगेन. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवा की आकाश, तन्मात्रा, म्हणजे आता त्याच्यामध्ये सुद्धा अधिभूत, अध्यात्म आणि अधिदैव अशा तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. आकाश, आकाशाचा शब्द हा गुण आहे, ही तन्मात्रा आहे. अधिभूत आहे म्हणजे प्रत्यक्ष शब्द जे आपण ऐकतो त्याला अधिभूत असं म्हणतात. श्रोत्र इंद्रिय जे कान आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि दिशा हे त्याचं कारण आहे, ते अधिदैव असं म्हटलं जातं. वायू जे आहे त्याचा स्पर्श आणि प्रत्यक्ष स्पर्श त्वचा आणि वायुदेव. तेज आणि अग्नी याचं रूप हे तन्मात्र आहे. अधिभूत म्हणजे प्रत्यक्ष जी रूप, नामरूपात्मक जग आपण पाहतो ते. चक्षु म्हणजे डोळे, ते त्याचं अध्यात्म. अधिभूत प्रत्येक गोष्टीमध्ये तीन आहेत ना, अध्यात्म, अधिभूत, अधिदैव. यात प्रत्येक गोष्टीमध्ये तीन गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय आपतत्वामध्ये रस ही तन्मात्रा आहे सूक्ष्म स्वरूपात. रस हा विषय वेगळा, आणि रसनेंद्रिय जिव्हा आणि वरुणदेव. जिव्हेवरती ओलेपणा आहे पहा आपल्या, ते वरुण देवाचं लक्षण आहे. तो देव तिथे हो. देव ह्या अधिदैव मध्ये देव कोणते आहेत ते सांगितलंय, अध्यात्मामध्ये इंद्रिय कोणते ते सांगितलंय. अधिभूत म्हणजे प्रत्यक्ष ते जडत्व आलेलं तन्मात्राचं रूप सांगितलंय, आणि तन्मात्रा असं हे पंचक त्यांनी दिलेलं आहे. हे पंचकही महत्वाचं आहे. म्हणजे वाटलं तर हे मी ग्रुपवरती पाठवते उद्या, म्हणजे आपल्याला त्याचा विचार करता येईल. तो विचार करून ठेवा, आणि मग पुढच्या वेळेला आपल्या लक्षात येईल. निश्चित निरूपण समासामध्ये समर्थांनी उत्तर दिले, मोक्ष किती दिवसापर्यंत होते ते आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर.